मुंबईत होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी नाशिकहून शेकडोंच्या संख्येने मनसेचे पदाधिकारी रवाना झालेत। आज मुंबईमध्ये विरोधकांचा मतचोरी आणि मतदार यादीतील घोळ या संदर्भातला हा मोर्चा निघणार आहे आणि यात नाशिकहून शेकडो मनसैनिक रवाना झालेले आहेत। नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केले गेले, मतदाराची दिशाभूल केली जाते। 96 लाख मतदार वाढवले असून ते बोगस मतदार मतदान यादीतून वगळावे यासाठी हा सत्याचा मोर्चा आहे आणि यात सगळे नागरिक सहभागी होणार असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आम्ही मुंबईला निघालेलो आहोत। आमचे काही पदाधिकारी ट्रेनने चाललेले आहेत, काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या गाड्या काढलेल्या आहेत आणि काही पदाधिकाऱ्यांना आम्ही गाड्यांची व्यवस्था करून दिली आहे। एकंदरीत बघता शहरातून आणि जिल्ह्यातून आम्ही हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आम्ही मुंबईसाठी रवाना झालेलो आहोत। आपण बघताय की किती जोश आहे कार्यकर्त्यांमध्ये, की सामान्य जनता सुद्धा या सगळ्या गोष्टीला त्रस्त झालेली आहे की मतदार यादीमध्ये जो काही घोळ आहे हा घोळ कायमस्वरूपी संपला पाहिजे, त्यासाठी हा सत्याचा मोर्चा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व महाविकास आघाडीचे पक्ष मुंबईकडे निघालेले आहेत। जी मतचोरी केलेली आहे, जे 96 लाख मतं वाढवले आहे ते कमी करण्यासाठी, निवडणूक आयोगाला रकान्यावर आणण्यासाठी, भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासाठी की तुम्ही मतचोरी करून निवडून येतात आलेले आहात, पुढे तुम्हाला यायचं आहे, ते थांबवण्यासाठी खरा हा मोर्चा आहे। आपण पाहतोय नाशिकहून कार्यकर्ते मोर्चासाठी आता रवाना झालेले आहेत। या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो मनसेचे पदाधिकारी आता नाशिकहून रवाना झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।